भाजपाला मतदान करण्याचं एकही कारण शेतकऱ्यांकडे नसल्याचं आमदार कैलास पाटील यांनी मत व्यक्त केलंय। महाविकास आघाडीने उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ खामसवाडी येथे कैलास पाटील बोलत होते। यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केले। यूपीए सरकारने शेतकऱ्यांचे 70,000 कोटींची कर्जमाफी केली होती, मात्र मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात एकही शेतकऱ्याची कर्जमाफी केली नसल्याचं, तसेच उद्योगपतींचे 15 लाख कोटींची कर्जमाफी केल्याचं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे। आपण सगळेजण शेतकरी आहेत। आपल्यातला कुठल्याही एका शेतकऱ्यानं कुठल्याही एका माणसानं एक कारण सांगावं, एक त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करावं, एक कारण सांगावं। त्यांच्याकडे शेतकऱ्यांना म्हणजे भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी ही गोष्ट चांगली केली म्हणून आपण शेतकऱ्याला मतदान करावं असं एक कारण सांगावं। एकही कारण नाही। गेल्या 10 वर्षात याआधी ज्यावेळेस यूपीए सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यावेळेस 70,000 कोटीची कर्जमाफी शेतकऱ्यांना केली होती का नाही? 10 वर्षात मोदी सरकारनं शेतकऱ्याचं किती कर्जमाफ केलं? एखादा शेतकरी आहे का कोण मोदी सरकारनं केंद्र सरकारनं कर्जमाफी केलेला? 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी त्यांनी उद्योगपतीची केली। म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत, पण मोठे मोठे उद्योगपती जे बँका बुडवतेत, उद्योग बुडवतेत, देश सोडून पळून जातेत, ह्यांची कर्जमाफी करायला या सरकारकडे पैसे आहेत। 15 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी केली त्यांची। मग अशा लोकांच्या पाठीशी राहायचं का आपण?